तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया. क्राईम न्यूज इंडियामध्ये सध्या आपण मत्स्य विभागाचे सोलापूरचे मत्स्य अधिकारी यांच्याकडे आलेलो आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव? माझं नाव भीमाशंकर शरणप्पा पाटील. मी आता एक नवीन 2-3 महिने झालं मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पदावर कार्यरत आहे आणि जिल्ह्याचा प्रभारी म्हणून सहाय्यक आयुक्त म्हणून सध्या कार्यरत आहे. तर सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग या विभागामध्ये सर आपण आता सांगितलं की 3 महिन्यापासून बोललं. तर भौगोलिक परिस्थिती सोलापूरची सर कशी जाणून घेतली आहे, कसा प्रकार आहे? सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये साधारण 11 तालुके आहेत. 11 तालुक्यामध्ये आमचे जे इरिगेशनचे टँक वगैरे आहेत एकूण 84 टँक आहेत. त्याचं जलक्षेत्र आहे 29,711 हेक्टर. तर ते तलावामध्ये आपण साधारण त्या तलावावर नोंदणीकृत संस्था मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था अशा टोटल 105 संस्था जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या संस्थेला आपण तलाव कार्यक्षेत्र शासन निर्णय कार्यक्षेत्राप्रमाणे आपण देतो. ठीक आहे सर. आता सांगितलं तुम्ही की 105 नोंदणीकृत संस्था आहेत, इरिगेशनचे तलाव आहेत. हे तलावाची प्रामुख्याने जी संख्या आहे किंवा पाणी असेल हे वाट असेल हे कशा पद्धतीचं आहे? नाही, कसं आहे तर तलावाचं जलक्षेत्र असतं. त्या जलक्षेत्रानुसार आपण तलाव ठिका देतो आणि त्याच्यानुसार आपण आकारणी करतो तिथे तलाव ठिकाची वरली. तर आता कुठले तलाव 0 ते 500 मध्ये जवळपास साधारण 77 तलाव आहे आणि 500 ते 1000 मध्ये 4 तलाव आहेत जिल्ह्यात. तर मग आपण मत्स्य विभागाचे मत्स्य अधिकारी म्हणून काहीतरी काम करत आहेत. आता तलाव सांगितलं तुम्ही 0 ते 70 परत आहे 0 ते 500, 500 ते 1000, 500 ते 1000 असे तलाव आहेत. ह्या तलावामध्ये जे आता बरेच आहेत काय मत्स्य विभाग आता आपल्या इथं प्रामुख्याने इथं मत्स्य व्यवसाय सुद्धा चालतोच. तर अशा प्रामुख्याने इथं मत्स्य उत्पादनासाठी आपण काय काम केलेलं आहे आणि सध्या किती संस्था कार्यरत आहेत आणि आता तुम्ही सांगितलं 0 ते 5 ह्याच्यामध्ये जे काही लहान तलाव असतात तर अशा किती संस्थेने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याचं काय शासनाचं अनुदान वगैरे प्राप्त आहे कसं? सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 84 तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. त्यामध्ये जवळपास फक्त 3 तलाव गेलेले नाही, कारण त्या तलावामध्ये 3 वेळेस निविदा टेंडर वगैरे काढून त्या तलावात पाणी राहत असल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. बाकीचे 81 तलाव हे पूर्णतः गेलेले आहेत. सगळे इरिगेशनचे तलाव आपल्याकडे असतात. बाकीचे जिल्हा परिषदचे पाझर तलाव वगैरे पाठवणे आपले जिल्हा परिषद करतात आणि त्याच्यामध्ये शासनामार्फत त्यांना जाळी अनुदान वगैरे भेटते. एका जे संस्थेचे जवळपास एका संस्थेमध्ये जवळपास 25-30 कुठल्या 50 म्हणा 40 म्हणा अशा संस्थेनुसार सभासद असतात आणि त्या सभासदांना आपण जाळी वाटप करतो. जाळी व नौका अनुदान म्हणजे खेळ आहे शासनाचा, त्याच्यामध्ये आपण जाळी वाटप करतो. एका माणसाला साधारण 20 किलो आणि साधारण त्याची किंमत 8,000 रुपये असते. तर सरासरी म्हणजे 2025 ते 26 या कालावधीमध्ये आपण तर 3 महिने गेले तर ह्या अनुदानासाठी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किती संस्थांना म्हणजे सहभाग नोंदवला किंवा त्यांना अनुदान प्राप्त झालं असेल? नौका असेल सर 2025-26 मध्ये 40 लाख रुपये अनुदान होतं DPDC कडनं. त्याच्यामध्ये साधारण 16 ते 17 संस्थेला आपण हे दिलं पाहिजे जाळी वाटप अनुदान म्हणजे लाभ. आणि बाकीच्या लोकांना जे नदीवर वगैरे मासेमारी करतात त्या लोकांना आपण इतर लोकांना जवळपास 700 ते 800 लोकांना दिलं. तर ते सर लाभाचं स्वरूप काय होतं? लाभाचं स्वरूप म्हणजे काय राहते, त्यांनी प्रस्ताव द्यायचा आपल्याला. प्रस्ताव दिल्यानंतर आपण ते रितसर प्रस्ताव घेतो आणि त्या प्रस्तावानुसार DPDCला त्याची प्रस्ताव करतो रक्कम आणि त्यानुसार मग ती रक्कम येते. कधी एखाद्या वेळेस स्ट्रक्चर होते रक्कम एखाद्या वेळेस आपली मागणी जास्त असेल तर ती जास्त कट मारून ते कमी करतात. त्या पद्धतीनं मग ते DPDC आमच्या हेडला पैसे देते आणि हेडलानुसार मग त्यांनी आमच्याकडे जाळ्याचे बिलं GST नंबरचे बिलं वगैरे सादर केल्या. त्याच्यानंतर मग आपण त्यांना पैसे वर करतो DPDद्वारे संस्थेला जाळ्या आणि नौकासाठी. सर जाळ्यासाठी आता तुम्ही सांगितलं 20 किलोचं जाळ्या असेल तर साधारण त्याची प्राईस 8,000 प्रमाणे त्याला वाटप होतं. आणि नौकेसाठी सर किती अनुदान असतं? नौकेसाठी कसं आहे ते आता लाकडी नौका, फायबर नौका, लाकडी नौका 40,000, फायबर नौका 70,000 असं त्याचं स्वरूप आहे.
आता तुम्ही सांगितलं मला की 40 लाखाचा अनुमान आपल्या 25-26 आलेला आहे. तर साधारण आता सध्या 2026 चालला आहे. या 26-27चं काय प्रोजेक्टसाठी आपल्यासाठी काय अनुदान आहे का किंवा 26-27 साठी आता आपण प्रस्ताव देत असतो DPDCला. त्याच्यानंतर प्रस्ताव आम्ही आता सादर केलेला आहे 26-27चा. बरं. आणि त्याच्यानंतर मग ते फायनल मंजुरी तिकडनं मिळते आणि त्या प्रक्रिया सुरू आहे. ठीक आहे सर. तर आता इथं सर आपण जर तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलं मत्स्यबळ तर सोलापूरला प्रामुख्याने कुठलं मत्स्य जास्त आहे आणि कुठलं बीज इथील सोलापूरमध्ये जे कॅबेट्स आहे म्हणजे इथं जो वातावरण आहे या वातावरणात कुठलं बी मत्स्य व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्याचं पालन करावं किंवा ते बी इथं येतं चांगल्या प्रकारे. सध्या म्हणजे जिल्ह्यामध्ये आपलं उजनी मत्स्यबीज केंद्र म्हणून आहे. जवळपास 20.7 हेक्टरचा एक टोटल एरिया आहे. तिच्यामध्ये बीज निर्मिती पावसाळ्यामध्ये आता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे केली जाते तिथं आणि ती बीज वाढवून जिल्ह्यातील जे संस्था आहेत, जे खाजगी तलावधारक आहेत, शेतकरी धारक आहेत, त्या लोकांना मत्स्यबीजाचं वितरण केलं जातं. साधारण सर किती क्षमता असते बीजची म्हणजे निर्मिती किती करतो प्रत्येक वर्षाला आता किती निर्मिती करतो? उजनी उजनी केंद्राची 5 कोटी मत्स्यजन्य निर्मिती करण्याची क्षमता आहे आणि साधारण तिथं 80 ते 1 कोटीपर्यंत फिंगरलिंग्स आकाराचं मोठ्या आकाराचं बीज उपलब्ध होऊ शकतं. 80 ते 90 कोटी लाख 80 ते 90 लाख त्याचं एक सिंगर बी Fingerling. फिंगरली होतं. हे जे बीज जे उत्पन्न असेल बरेच आता मत्स्य व्यवसाय करणारे जिल्ह्यातील तरुण असतील व्यावसायिक असेल तर ह्यांना किंवा एखादी संस्था असेल तर इथून जर बीज केंद्राकडून बीज घ्यायचे असेल तर त्याला काय कॉस्टली असते का शासनाने याप्रमाणे आता केंद्र नेम ठरवून दिलेले का? केंद्र हे भाडीपट्टीनं देण्यात आलेलं आहे. शासनाकडे आता कसं आहे मॅन पॉवर ते जे केंद्रावर काम करण्यासाठी जे वर्ग 4चे कर्मचारी लागतात ते सध्या जे जुने लोक होते ते सेवानिवृत्त झाले त्यानंतर शासनाने कुठलीही पोस्ट भरलेली नाही आणि त्याच्यामुळं मग ती केंद्र उत्पन्न पाहिजे तेव्हा शासनाच्या याच्यात मिळत नसल्यामुळे शासनानं भाडीपट्टीने देण्याचं ठरवलेलं होतं त्याप्रमाणे दिलेलं आहे भाडीपट्टीनं आणि भाडीपट्टीनं आता एक दुसऱ्या वर्षी चालू आहे सध्या. भाडीपट्टीने दिलेलं आहे ते केंद्र प्लोटस फार्म म्हणून पुण्यावाला एक थेरगाव त्यांनी घेतलेलं आहे. त्याचा वर्षाला 33 लाख रुपये ठेका आहे आणि ते ठेका भरून नियमितपणे चांगल्या पद्धतीनं मत्स्य उत्पादन घेऊन जिल्ह्याची गरज भागवत काही प्रमाणात भागवत आहे. खरं अगदी खरं. तर सर याच्यावर ऑब्झर्वेशन सर आपण कशा पद्धतीने करतो सहाय्यक आयुक्त म्हणून सोलापूरचं आम्ही त्यांना सगळं म्हणजे जे टार्गेट्स वगैरे असतात पावसाळ्यापूर्वी जे पूर्वतयारी करावी लागते केंद्राची त्यांना सूचना देतो आम्ही सगळ्या या पद्धतीने करा आणि जास्तीत जास्त मच्छीजन्य उत्पादन होऊन आपल्या जिल्ह्याची जे मच्छी बीजाची गरज आहे साधारण 1 कोटी बीज लागतं आपल्याला तर त्या पद्धतीनं आपले जेवढं आपली पूर्तता करता येईल त्या पद्धतीने करण्याची आम्ही सूचना देतो. हो सर. तर मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सोलापूर या विभागामध्ये आपण काम करत आहात तर यापुढे मत्स्य विभागाचे अधिकारी म्हणून तुम्ही मत्स्य व्यवसायांना काय प्रोत्साहन कराल किंवा कशा पद्धतीने माहिती द्या? आता तुम्हाला मी सांगितलं मत्स्य व्यवसाय इतक्या जिल्ह्यात आहे सगळे तलाव आहे संस्था आहे तरी ते आपण करतात. या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणून आहे त्याच्यामध्ये आपण लोकांना ही योजना केंद्र आणि स्टेट गव्हर्नमेंट मॅचिंग ग्रँट योजना आहे त्याच्यामध्ये 111 प्रकल्प काहीतरी म्हणजे मंजूर होते पण त्यापैकी जवळपास 100 प्रकल्प हे 100% पूर्ण झालेले आहेत. बाकीचे 11 प्रकल्प जे आहेत ऑनगोईंग चालू आहेत आणि त्याच्यामध्ये केज कल्चर आहे, बायोफ्लॉक आहे, लाईव्ह फिश वेंडिंग आहे, आईस फॅक्टरी आहे, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत त्या जिल्ह्यामध्ये आता सध्या सगळी म्हणजे व्यवस्थितपणे चालू आहे. सरांनी सांगितल्यापर्यंत एवढ्या ज्या योजना आहेत तर ते कोणी मत्स्य व्यवसाय असेल मत्स्य उद्योगाचे नवीन उद्योजक असतील युवा असेल तर हे जे योजना आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर ह्या योजनेचा सुद्धा लाभ घ्यावा आणि आपल्याकडे जे काही तलाव असतील सरांनी आता मागील सांगितलंच 0 ते 105 अशा पद्धतीचे काही तलाव असतील तर हे तलावचं सुद्धा काही टेंडर पद्धतीने जे टेंडर असेल जे काय उत्सुक असेल जे तरुण नवीन उद्योजक असेल तर त्यांनी सुद्धा वेळोवेळी ज्यावेळेस त्यांनी टेंडर प्रत्येक पेपरमध्ये काय असेल ते जाहिरात प्रसिद्धीकरण केलेलं असतं त्या प्रसिद्धीकरण करून त्या जे काही नियमोटी ह्यांनी लिहून दिलेलं असेल मत्स्य विभागाने त्याच्यामार्फत आपण सुद्धा युवकांनी सुद्धा याचा प्रतिसाद देऊन ह्याच्यात सक्रिय होऊन नवीन उद्योजक बनण्याचा एक स्वप्न साकार करणं असा सरांचा एक उद्देश आहे. ठीक आहे सर. तर क्राईम न्यूज इंडियाला पण माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद.